तर बघा हे तर कशी केली आमच्या दिव्यानं भुर्जी आणि तयार झाली. पहिले ताट पुन्हा लिहिले बघायचे का? ह्या बघा. तर नमस्कार मित्रांनो, तर आखाडातला शेवटचा लास्टचा दिवस आहे आणि आज आमची दिव्या आणि तिचं पप्पा काय किचन मध्ये करायचं चालू आहे तुम्ही बघा. आणि दणका शेवटचा दिवस आहे म्हणल्यावर आमच्यात जास्त काय तसला वसाड बिसाडले लागत नाही. तर आम्हाला वडापाव कुठं समोसा असलेच लागते. तर चला काय करते किचन मध्ये तर काय सांगू नका मला. काय असं काय 10 तासावर का माझं किचन? आज आमचा बेत वेगळाच आहे. काय बनवले आज? भुर्जी. अरे वा. इथं पप्पाला म्हटलं तर मला कांदा चिरून तर मी द्या. तर मस्तपैकी अंडी आणल्या, तिथं कांदा चिरून द्या चालू आहे. आणि मित्रांनो मी किती वेळा सांगितलं असेल मला कांदा चिरून द्या म्हणून, नाही दिला. हा माझ्या लिकीनं सांगितलं म्हणल्यावर द्यावं लागतं. मी किती वेळा तर म्हणलं तेवढा कांदा चिरा न ग, माझ्या डोळ्याला पाणी येतंय काय होतंय. आणि लिकीला म्हणलं की काय तर बघा चालू आहे. तर लय जणांच्या कमेंट थांबा, ती लय जणांच्या कमेंट येते त्या हे शिगडीला करंट बसत नाही का? तर शिगडीला करंट बसतं बरं का, पण आमची दिव्याना जी वापरायचं असतं ना ती लाकडी उंताना ही असं वापरते. तर एवढ्या कमेंट आले त्या युट्यूबवर. तर ते शिगडी दिव्या तिथं करती करंट बसत नाही का? तर करंट कसं असतं त्याला आपण लाकडे उलताना लाकडाच्या पट्टीने हे हा करायचं. ही तुम्हाला सांगते भाकरी वाजताना ना आमच्याकडे तर लाकडी पट्टी हो का येत भाकऱ्या वाजायच्या पट्टी ना भाकर असं वर भाजायची. काय करंट बसत नाही ह्याला. हा. फक्त ती भाकर जर त्याला टेकली तरच करंट हा बसत. आणि त्यासाठी हो का ही अशा पट्ट्या आणून ठेवल्यात आपण मशीन मधनं. त्यामुळं उंतानं लाकडी पट्टी जेणेकरून माग असं वरच्या वर हात लावून तर असं काय करंट बसत नाही. तर ती लय जणांच्या कमेंट आलत्या. तर आणि दिव्यापाशी आम्ही सारखा असतो इथं जवळ, त्यामुळं काही इतका हे नाही त्याच्यात रिस्क नाही. लय खाली टेकल्यानंतरच करंट बसतं आणि ती वर आहे ना. तर चला आज काय मस्तपैकी बेत बनवलाय अंड्याच्या भुर्जीचा. बघ किती तापलं. तेल टाकलं का? तापला असेल. तर चला. कांदा टाकून बघ थोडा. तर हे आहेत आमच्या दिव्याचं कोच. टाक कांदा चल. तर ही आता आपली दिव्या बनवायला लागली भुर्जी. तर दिव्याच्या हातची भुर्जी खायला कोण कोण येते कमेंट करून सांगा. होय लय जणांच्या कमेंट आल्या दिव्या मी तुझी भाकर खायला येणार, दिव्या तुला भेटा येणार. तुम्ही भेटायला आलं की तुम्हाला नक्कीच तुम्ही म्हणाल ते खाऊ घालणार. तर चला इथं बनवायचं चालू हो का, दिव्या इथं लागली बनवायला. तर मी बघा आता ही झाली बुर्जी. दिव्या आमची लागली अंडी फोडायला, तिची मम्मी बी लागली मदत करू लागायला. आता ती म्हणलं आता दिव्या पुढती तर म्हणलं आपण बी पुढे लागलो थोडं. तर दिव्याला आमच्या एक एका ह्याच्यातून 2 निघली. कस काय? एका डबल एक अंडा नाही काय डबल निघलं का ते तसलं. काय म्हणते पिवळं म्हणायचं. एक ही अंडे से 2 मुर्गे. बास किती दिला पोळी करायला दे परत त्या 2 अंडे माहितीत का? आपल्याला बाजायची. एकच बसेल मला सोड. आमची दिव्या पण आलं ना. तर आमची दिव्या 1 नंबर स्वयंपाक करते. हॅलो करा 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 होती. शेवटचा दिवस आहे त्यामुळं आज बनवायचं चालू आहे अंड्याची बुर्जी. हॅलो करा 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 घर खाली सगळे फरशीवर आणेल नंतर. होय काय? नाही करते हळूहळू पोरगी. करते शिकताय अजून किती 7वीला तर आहे होय. हम्म. तर बघा हे तर कशी केली आमच्या दिव्यानं भुर्जी आणि तयार झाली. पहिले ताट पुन्हा लिहिले बघायचे का? ह्या बघा. तर बघा बापा लिकीचा बापावर जीव किती असतो या. काय सांगावं लागतंय. इथं बघा मस्तपैकी भुर्जी केली आणि इथं खायला चालू झाली. इथं खायला चालू आहे. हे पण खाली. तर चला या भुर्जी खायला. हा या. कोण कोण येते माझ्या आजची भुर्जी खायला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता काय बनवायचंय त्यात? आता ऑमलेट. माझ्या नावची पोळी बनवायची. तर आमच्यात हे असं असतंय बघा. एकाला बनवायची भुर्जी, एकाला बनवायचं ऑमलेट. पोळी ग.
सगळ्याची टेस्ट वेगवेगळी असते. वेगवेगळे कसं कळत नाही ग तुला? हा, कसं करायचं मला? बारकी आहे मी अजून. हो की अंडी चालली पळून इकडे तिकडे बघ. ती म्हणायला लागली मला आता इथे टाकायला लागली ती मी आपलं पळून जातो तर बघा तर मला इथं. सांग हा हे अंड हम्म. अंडे आधी आले का कोंबडे आधी आले? अंडा आधी आलं का कोंबडी? आधी कोंबडी आली. मग बिगर अंड्याची कोंबडी कसं काय आली? बेघर अंड्याची. कोंबडी कसं काय आली? मग अंड्याशिवाय कोंबडी कशी? ती काय कोंबडीशिवाय अंड कसं आलं मग? तुम्ही काय म्हणला हो का? तुम्ही काय म्हणला? आधी अंडा आलंय म्हणलं ना तुम्ही. मला सांगा मग कोंबडीच नव्हती तर अंड कोणी घातलं? मग अंड कुठं आलं? मग अंडच नव्हतं तर कोंबडी कुठून आली? कोंबडी असली की मग अंडे येणार ना. मग अंडा असल्याशिवाय कोंबडी कशी येईल? ती काय मला माहित नाही. पण माझं म्हणणं आहे आधी कोंबडी आली. कोंबडीनं अंडे घातल्यानंतर मग मित्रांनो कमेंट करून सांगा अंडे आले आले का कोंबडी आली आली. तर मी काय करतो ही अंड खाऊन घेतो. आणि इकडे तर वरती चालू आहे ऑमलेट बनवायला. तर आमची दिव्या सुग्रण आहे बरं का. मांग तर चला बाय बाय. गणेश चले जेवायला. आणि असं तुझ्या बहिणीच्या हातची बुर्जी. असं आईला असं ऐकतो खाऊ घालायला लेकच पाहिजे घरात. होय. अगोदर मरणाचं आपण काम केलं का नाही अशी लेक जर हाताखाली आली सगळं काम करू लागते. आता बघा माझ्या भावाचं तोंड जर बघा आता मी केली म्हणल्यावर. आधी खाऊन तर बघू. एक नंबर. तर चला कसली झाले टेस्ट बघून सांगते कशी आहे. फर्स्ट क्लास. आज बरं कौतुक केलं चला माझं. बाय बाय. खाऊ द्या आता. बाय बाय. सांगा अंडे आले आले का कोंबडी आले आले. आणि ती सांगा कमेंट करून. व्हिडिओ लाईक करत जावा, कमेंट करा, शेअर करत जावा, जरा सपोर्ट करा. सपोर्ट करा मित्रांनो. मी तर कॉल करू नका. आमच्या दिव्याला हं. लाईक करा. मला बाय बाय. माहित करा. दुसरं काय नको आम्हाला तुमचं फक्त प्रेम पाहिजे. हा